काढली माईवाली. कीर्तन झाल्यावर मी गाडीजवळ गेलो तर एवढा तगडा फसला. म्हणलं देवाने एवढ्याच जागीत वलित केलं असं का? लोकांनी पाव तू खूप शिकलो म्हणते, पण शहरामध्ये लिहून राहते तिथं की यहाँ पेशाब करना मना है. तिथं कोणतं दिसायला पाहिजे ना, तिथं वलित राहते. अरे माय कीर्तन तरुणासाठी जागृत करण्यासाठी कीर्तन आहे. सांगा रे पोरो, 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्याने माय कीर्तन ऐकलं, त्याने जीवनात 60-62व्या वर्षी बदल केला. काही फायदा होईल का? समजलं का तुम्हाला? डबल सांगू. 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यानं माय कीर्तन ऐकलं, बरोबर, आणि त्यानं जीवनात 60-62 वर्षा बाद बदल केला. काही फायदा होईल का? नाही. मी म्हणतो 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्याने कीर्तन ऐकूही नाही आणि बदल करूही नाही. ऐकाव त्यानं, पण मनावर नाही घ्याव. त्यानं हे तरुण पोराने मनावर घेतलं पाहिजे. कारण तर परवा एक म्हातारा भेटला, म्हणे महाराज 72 वर्ष वय चालू आहे म्हणे. किती रे? 72. 72 वर्ष वय चालू आहे म्हणे. जीवनात क्रांती केली म्हणे मी. म्हणलं बाबाजी तुमच्या पाया पडू द्या, तुम्ही जीवनात क्रांती केली. म्हणलं काय केलं तुम्ही? तर महाराज म्हणे आतापर्यंत देशी पीठ होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पीठ चालू केलं. बदल केला म्हणे जीवनात. दुसरं म्हातारा याच्यापेक्षा खतरनाक भेटलं. म्हणे महाराज म्हणे माय म्हणे 70 वय चालू आहे म्हणे, जीवनात क्रांती केली म्हणे. मी गळ्यात माळ टाकली म्हणे, देवाचं भजन चालू केलं म्हणे. आता म्हणे ती भजगण राज दयाल. मग आमचं जेवण झालं. जेवण झाल्यावर सोपेचं पांदण आणलं. सोपेचं पांदण आणलं आणि त्या म्हाताऱ्यानं त्याच्यातली सुपारी नाही खाल्ली, सोप तोंडात टाकली. मी म्हणलं आबाजी सुपारी खाऊन दाखवा बरं. नाही म्हणे दात नाही उरले म्हणे. म्हणलं चोट्या, त्याच्यानं मटण चावणं होत नव्हतं म्हणून तुला मटण सोडलं. मटण तुला नाही सोडलं, मटणानं तुला सोडलं. त्या मटणानं विचार केला असेल का काय, याच्या दातात घोबड्या दातात त्याच्या जाऊन पडते. एक 1.5 तास मटण खाल लावून राहिला, त्याच्यापेक्षा नाही. आणि ज्याच्या दातात गेलं तर पडते, म्हणून मटण तुम्ही नाही सोडलं, मटणानं तुला सोडलं. गुरुजी महाराज आवाज देते, नकल में फंस गई दुनिया सलको छोड़ कर भाई. प्रगती व्हावी, माझा समाज समोरच्या दिशेने जावा, त्यासाठी कीर्तन आहे. बहुजन म्हणजे फक्त बौद्ध नाही, तेली कुंडी माळी 18 पर्यंत जातीचे लोक सगळे आले त्या बहुजन मध्ये. आज या 21व्या शतकात माझा समाज समोर जावा, त्यासाठी हे कीर्तन असतात, त्यासाठी शिवजयंती असतात, त्यासाठी हे सांस्कृतिक कार्यक्रम घडत असतात. म्हणून महाराज आवाज देते, असल को छोड़ कर भाई, नकल में फंस गई दुनिया, नकल में फंस गई दुनिया. छोड़ कर भाई, नकल को छोड़ कर भाई. कारण आता भजन कोणाला आवडत नाही, कीर्तन कोणाला आवडत नाही. कारण भजन म्हणजे बिमारी वाटते. भजन सोबत कोणालाच आवडत नाही. काही पोट्टे तर फालतू म्हणत असन का इथं याने उभं केलं. काही लोक म्हणत असन तर इथं गौतमी पाटील पाहिजे होती. तुम्ही बलवान गौतमी पाटील, हे टेजच्या समोरून कमी राहील, मागून पाहिजे पडदा फोडतो. भजन कोणाला आवडत नाही, कीर्तन कोणाला आवडत नाही. भजन म्हणलं तर बिमारी वाटते, कीर्तन म्हणलं तर बेकारी वाटते, आणि डीजे ऑर्केस्ट्रा असला तर वाटते कि मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी के गाल गुलाबी नयन शराबी रे, ए झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, ए झंडू बाम हुई
याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, याची कटिंग पाहिलं तर गोबीचं फुल कसं असते त्याच्यावर टर्फल उभं आहे. याची कटिंग पाहतो म्हणलं तर. आणि मुन्नीचा तर फायदा झाला 18.5 करोडचा. का तर तिनं फक्त त्या गाण्यामध्ये झंडूबामचं नाव घेतलं म्हणून. पण देश कशामुळे बदनाम झाला? काही लोक म्हणते या देशाला चीनचा धोका आहे, काही लोक म्हणते या देशाला पाकिस्तानचा धोका आहे, काही लोक म्हणते या देशाला अमेरिकेचा धोका आहे. अरे आपण विचार केला पाहिजे या देशाला धोका कशाचा आहे? तर तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोका है. तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोका है. देश को दुश्मनों से नहीं तो इन भारत के गद्दारों से धोका है. या देशातल्या गद्दारांनी या देशाला विकलं म्हणून गाणं पलटावं लागल की देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश को बेच खाए रे. देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. बोलो भारत माता की. आवाज द्यायला सांग. तुमची बॅटरी चार्जिंग नाही होऊन राहिली का? गेली. माझी भाषा समजते का तुम्हाला? समजते ना? मी काय उर्दू मध्ये तर बोलूनच नाही राहिलो. द्या ना आवाज. बोलो भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंत. बरोबर हो म्हणणारा पुस्तक घेऊन जा बेटा. ये त्याने गाडीच्या बाबाचा आकर्षक कीर्तनाचं पुस्तक दिले. ये तू तुला तिथपर्यंतच बोलावलं होतं. ह्या टेजवर येऊन गच्ची दाव घर बसते का मला? आणि तू अगं पोट्याचं भेव लागते. चाकू मारला बरं आला असता आता काही हाय नाही झालं. तुला मार लागला का बापू? ऍक्सिडेंट झाला? हे इथून असं कट दिसून राहिलं ना असं. तुला काही मारलं नाही ना कोण? जय आवाज. बोलो भारत माता की जय. साऊंड वाल्याचा विचार करतो थोडसा. त्याच्या चेहऱ्यावर रोनक काय नाव आहे तुझ्या? वाह. दिल है की मानता नहीं. प्रेम नाव एक नंबर ठेवलं. प्रेम प्रेम नाव आहे ते. चांगलं नाव ठेवलं जे. पप्पाचं वसंत होते. वसंत होते. वसंतराव. वसंत होते. वसंता. हा वसंत. वसंता बरोबर. कोण्या कंपनीची हँडसेट आहे तू? क्वालिटी कोणत्या कंपनीची आहे ती? इकडे ये तू. इकडून ये. ये इकडून. लाजू नको तू. मी त्या भावासारखा हो का नाही? माईक मध्ये सांग. माईक मध्ये सांग. माईक मध्ये सांग. त्याला असं वाटत असन का याले जर भाऊ म्हणावं तर माझ्या सात बऱ्यात हे याचं नाव चढवायला लावून बा राहिलो. नको नाव चढवू. सांगतो मी त्या भावासारखा आहो का नाही? हा हो तर मन. हा आहे ना? मी तुझ्या गावात आहो का तू माझ्या गावात आहे? सांग ना सांग ना. मी तुझ्या गावात आहो का तू माझ्या गावात आहे? मी तुझ्या गावात आहो का तू माझ्या गावात आहे? तुम्ही आमच्या. हा मग मी तुले भ्यायला पाहिजे का तू न मला भ्यायला पाहिजे? सांग सांग. हसू नको. पुरी बाजी थांबन. सांग. मी तुले भ्यायले पाहिजे का तू न मला भ्यायले पाहिजे? मी तुम्हाला. हा तू मला कसा भेटशील? हा तू मला कसा भेटशील? गाव माया होय का तू होय? गाव माया होय का तू होय? माझा. हा मग तू न मला भ्यायला पाहिजे का मी तुले भ्यायला पाहिजे?